बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या लहानशा शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र. शिवसैनिकांनो, शिवसेना एक वादळ या तुमच्या हक्काच्या व्यासपीठाला, या एका लहानशा युट्यूब प्रबोधन माध्यमाला, शिवसेनेच्या विचारांवर चालणाऱ्या युट्यूब प्रबोधन माध्यमाला तुम्ही सर्व शिवसैनिकांनी लाखोंच्या संख्येने सबस्क्राईब जरूर ठेवा, ही तुम्हा सर्वांना विनंती करतो. आज तुम्हाला एक अतिशय साधारण प्रश्न विचारतोय, तुम्हीच उत्तर द्यायचं ह्याचं. एक रेल्वे गाडी असं समजा, ती रेल्वे गाडी 2 इंजिनांवर चालत होती. आजपर्यंत ती रेल्वे गाडी 2 इंजिनांवर चालत होती गेल्या 30 वर्षांपासून. त्या रेल्वे गाडीचं एक इंजिन बाजूला काढलंय किंवा एक इंजिन बाजूला केलंय. आता ती रेल्वे गाडी चालवण्यासाठी त्या एका इंजिनाची कमी भरून काढण्यासाठी त्या रेल्वे गाडीला एक, त्याच्यानंतर पुन्हा एक, त्याच्यानंतर पुन्हा एक, अजून देखील ती रेल्वे गाडी काही चालू शकत नाहीये. म्हणजे अगोदरचं एक इंजिन, त्यानंतर 3 इंजिन, अशी जवळपास 4 इंजिन लावली आहेत, तरी देखील ती रेल्वे गाडी चालायचं नाव घेत नाहीये. आणखी इंजिनांचा शोध चालू आहे. मग तुम्ही मला एक प्रश्नाचं माझ्या उत्तर द्या, जे एक इंजिन बाजूला काढलंय ते बलवान, ते शक्तिशाली, की लावलेली इतर 3 इंजिन किंवा अगोदरपासूनचं जे एक इंजिन होतं, चौथं जे मूळ इंजिन होतं ते, अशापैकी ही 4 इंजिन की जे काढलेलं एक इंजिन, यांच्यातलं बलवान कोण, याचं उत्तर तुम्ही मला द्यायचं. आता ह्या प्रश्नाचं जर तुम्ही मला उत्तर देऊ शकला तर तुमच्या मनातल्या अनेक प्रश्नांची उत्तरं इथेच मिळून जातील. असो, आज हा काय माझा विषय नव्हता. माझा विषय काहीसा वेगळा आहे. महाराष्ट्रात सध्या इंजिन जोडायची कामं चालू आहेत, तुम्ही सर्वजण पाहताय, त्याबद्दल सहजच आठवलं म्हणून तुम्हाला बोलून दाखवलं. आता एक जाहिरात तुम्ही वारंवार पाहत असता, समजा शेअर मार्केटची जाहिरात असेल. ज्यावेळेस शेअर मार्केटची जाहिरात तुम्ही ऐकता, ती जाहिरात ऐकल्यानंतर लगेचच एक डिस्क्लेमर येतं. ते डिस्क्लेमर असं असतं, इन्व्हेस्टमेंट ही रिस्कशी संबंधित आहे. तुम्ही ज्यावेळेस इन्व्हेस्टमेंट कराल त्यावेळेस तिची कागदपत्र आणि सगळ्या गोष्टी पडताळून घ्या. इन्व्हेस्टमेंट इज अ सब्जेक्ट टू द मार्केट रिस्क. प्लीज रीड डॉक्युमेंट्स केअरफुली बिफोर यू इन्व्हेस्टिंग, असं काहीतरी ते येतं. आपण ते पटपट बोलून जातात, पण आपल्याला तितकं फारसं पटकन कळत नाही. पण ही ओळ तुम्ही कायम ऐकता ज्यावेळेस इन्व्हेस्टमेंटच्या जाहिराती येतात. आता असाच काहीचा प्रकार राजकीय पक्षाच्या चिन्हाच्या बाबतीत घडत असेल तर थोडं नवल वाटेल ना तुम्हाला. काल परवा तेच झालं. ज्यावेळेस माननीय सुप्रीम कोर्टामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घड्याळाच्या चिन्हाच्या संदर्भात, नावाच्या संदर्भात जी केस होती, तिची सुनावणी झाली, त्यावेळेस अभिषेक मनु सिंघवी यांनी लढवलेला युक्तिवाद अतिशय योग्य ठरला आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं जे मूळ चिन्ह होतं घड्याळ, हे घड्याळ वापरताना अजित पवार गटाला आता बऱ्याचशा गोष्टी कराव्या लागणार आहेत. कायदेशीर गोष्टी त्यांना कराव्या, त्यांना ते पाळाव्या लागणार आहेत. अजित पवार गटाकडे राष्ट्रवादी काँग्रेस हे नाव आणि चिन्ह जरी चुनाव आयोगाने देऊ केलं असलं तरी देखील त्यांना बऱ्याचशा कंडिशन्स अप्लाय झालेल्या आहेत. ते काय कंडिशन्स आहेत हे तुम्हा सर्वांना सांगेलच. पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे काल, म्हणजे शरद पवार साहेबांतर्फे फक्त अभिषेक मनु सिंघवी तिथे कोर्टामध्ये होते. पण या अजित पवार गटातर्फे बघा ना, 4 मी मगाशी तुम्हाला सांगितलं 4 इंजिन आणि इथे 4 वकील लावले गेले होते अजित पवार गटातर्फे. मुकुल रोहतगी होता, नीरज किशन कौल होता, मनिंदर सिंग होता, सिद्धार्थ भटनागर, हे एवढे वकील लावून सुद्धा ते डिस्क्लेमर ह्यांच्या माथ्यावर पडलंच. खरं तर ते घड्याळ नावाचं चिन्ह हे फ्रीज व्हायला पाहिजे होतं. जशी तुतारी शरद पवार साहेबांना दिली गेली तसंच चिन्ह अजित पवार गटाला देखील द्यायला पाहिजे होतं. कारण ग्रामीण भागात आजही घड्याळ म्हटलं की शरद पवार असं एक समीकरण झालेलं आहे. आणि शिवसेनेच्या आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या केसमध्ये साम्य नाही म्हणता येणार. एक फरक असा आहे की बाळासाहेब आपल्यामध्ये नाही आहेत, ज्यांनी शिवसेनेची स्थापना केली. पण शरद पवार साहेब ज्यांनी स्वतः राष्ट्रवादी काँग्रेसची 99 मध्ये स्थापना केली ते आज आहेत आणि त्यांच्याच बाबतीत हा सारा प्रकार घडलेला आहे. म्हणजे अशाही अर्थाने तुम्ही घेऊ शकता की जे म्हणतात बाळासाहेब असते तर कदाचित असा प्रकार घडला नसता, तर शरद पवार साहेब स्वतः हयात असताना त्यांच्या नजरेदेखत हा सारा प्रकार घडू शकतो, तर काही घडू शकलं असतं. बाळासाहेबांना देखील कदाचित या मिंध्यांनी किंवा ह्या गद्दारांनी हे दिवस दाखवले असते, त्यात काही मला असं नवल वाटलं नसतं. ठीक आहे, तोही विषय नाही आपला. आज त्यांना काय कंडिशन्स अप्लाय केलेल्या आहेत या तुम्हाला सांगतो मी आज. सगळ्यात पहिली गोष्ट, शरद पवार साहेबांच्या बाजूने काय घडलंय तर तुतारी हे जे काही चिन्ह त्यांना दिलेलं आहे हे बिनशर्त दिलं. त्याला कुठलीही शर्त लागू नाही केली. त्या व्यतिरिक्त जाऊन तुतारी या चिन्हासाठी त्यांनी इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाला काही गाईडलाईन्स इश्यू केलेल्या आहेत.
पहिली अट त्यांना सांगतो काय सांगितले. तुतारी हे चिन्ह देशात कुठल्याही नवीन पक्षाला दिलं जाणार नाही. म्हणजे तुतारी हे चिन्ह सध्या फक्त शरद पवार साहेबांनाकडेच राहील. कोणत्याही अपक्षाला देखील तुतारी हे चिन्ह दिले जाऊ नये. अपक्षाला देखील. राजकीय पक्षांच्या बैठकीत, कारण काल परवा मला वाटतं इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाची एक बैठक झाली होती, पक्षांच्या प्रतिनिधींना त्यात बोलवण्यात आलं होतं. त्यात शरद पवार साहेबांच्या पक्षाला बोलवण्यात आलं नव्हतं, कारण तो रजिस्टर्ड पक्ष नाही अशा प्रकारे त्यांनी काहीतरी एक युक्तिवाद केला. त्यामुळे राजकीय पक्षांच्या इथून पुढच्या बैठकांमध्ये इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने सन्मानपूर्वक राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला बोलवले जावे. बघा तिसरी अट. चौथी अट, तुतारी हे चिन्ह राखून ठेवावे असे कोर्टाचे सक्त निर्देश आहेत. आणि जे निर्देश काल बघा, जे निर्देश कोर्ट लागू करतंय त्याचे सक्तीने पालन व्हावे. आणि त्याच्याच बरोबर अजित पवार गटाला त्यांनी काही महत्त्वाचे इशारे देखील दिलेले आहेत आणि काही सूचना देखील केलेल्या आहेत. आता काल परवाचंच ते प्रकरण तुम्ही पाहिलं असाल. मला वाटतं निफाडच्या सभेमध्ये मला आज अभिषेक मनु सिंघवी यांनी बरेचसे युक्तिवाद सादर केलेत. त्याच्यामध्ये त्यांनी निफाडच्या सभेचा एक उल्लेख केलेला आहे. मला वाटतं दिलीप बनकर तिकडचे आमदार असावेत. दिलीप बनकर असतील किंवा छगन भुजबळ असतील. छगन भुजबळांचं लाईव्ह सभेतलं एक स्टेटमेंट त्यांनी आज कोर्टामध्ये याचा पुरावा म्हणून सादर केलं अभिषेक मनु सिंघवी यांनी, की हे छगन भुजबळ भर सभेत सांगतायत की शरद पवार साहेबांचे फोटो वापरायचे आणि मतदान घ्यायचं. बघा बरं, पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, ज्या ज्या ठिकाणी शरद पवार साहेब जात आहेत तिकडचे राष्ट्रवादीचे आमदार काय करतायत माहितीये, फोटो शरद पवार साहेबांचा लावतायत आणि स्वागत म्हणून बोर्ड लावतायत. शरद पवार साहेबांचं स्वागत म्हणजे मतदारांमध्ये एक प्रकारचा संभ्रम तयार करून ठेवतायत की नक्की हा इथला आमदार शरद पवार साहेबांबरोबर आहे की नाहीये, हेच मुळी कळायला मार्ग नाही. कारण निफाडच्या आमदाराने दिलीप बनकर म्हणून मला वाटतं त्यांनी एक स्वागताची कमानच लावून टाकली. जी बैठक होती, जी सभा होती ती शरद पवार साहेबांची होती. यांनी स्वागताची, शरद पवार साहेबांचे स्वागत, आणि आमदार आहे अजित पवार गटामधला. म्हणजे अशा प्रकारचा एक संभ्रम तयार करण्याचं काम हे आज त्यांनी कोर्टात प्रूफ केलं. आणि त्यानंतर त्यांनी मागे तुम्ही ऐकलं असाल, शरद पवार साहेबांचा फोटो वापरण्यात येऊ नये हे सक्त निर्देश दिले गेलेले आहेत. आता अजित पवार साहेबांना किंवा अजित पवार गटाला आज नेमक्या काय सूचना मिळाल्यात ते ऐका. तुम्ही घड्याळाची ज्या वेळेस घड्याळ लावाल, म्हणजे चिन्ह म्हणून जिथे जिथे घड्याळ वापराल, मग ते एखादा बॅनर असू शकतो, डिजिटल बॅनर, एखादी प्रिंट असू शकते, पॅम्पलेट्स वाटतात ना, ते पॅम्पलेट असू शकतात, FM रेडिओवर असू शकतो. जर घड्याळाचा उल्लेख कुठेही होत असेल, घड्याळाचं चित्र कुठेही वापरलं जात असेल, सोशल मीडिया असेल, टेलिव्हिजन असेल, डिजिटल बॅनर असतील, माईकवर तुम्ही घड्याळाचं नाव घेत असाल, प्रचार सभा असतील, साधी गळ्यातला तो गमछा असतो ना, जो आपण कापडी गमछा असतो, त्याच्यावर देखील जर घड्याळ असेल तर त्याच्या खाली तुम्हाला सूचना लिहावी लागेल, एक डिस्क्लेमर टाकावं लागेल, जे तुम्हाला मगाशी म्हणालो मी, इन्व्हेस्टमेंट इज अ सब्जेक्ट टू द मार्केट रिस्क, प्लीज रीड डॉक्युमेंट्स केअरफुली वगैरे अशा प्रकारची त्यांच्या बाबतीत होती ती. इकडे तुम्हाला काय लिहायचंय, घड्याळ हे चिन्ह न्यायप्रविष्ट असून ते तात्पुरत्या स्वरूपाचे आहे. म्हणजे हे हंगामी चिन्ह आहे. हे काही राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला मिळालेलं हे परमनंट चिन्ह नाही, कारण हे न्यायप्रविष्ट आहे अजून ही गोष्ट. आणि घड्याळ हे कायमस्वरूपी कोर्टाच्या निर्णयानंतरच होईल किंवा होणार नाही हे कोर्ट ठरवेल. याला हंगामी परवानगी आहे. इंग्रजी, मराठी, हिंदी वृत्तपत्रांमध्ये जर तुम्ही जाहिरात प्रसिद्ध करत असाल तर तुम्हाला ही सूचना पाळावी लागेल. त्याच्या खाली लिहावं लागेल, हे तात्पुरतं चिन्ह असून ही गोष्ट न्यायप्रविष्ट आहे. लक्षात घ्या तुम्हाला. आणि तुम्हालाही जिथे कुठे आता ह्या गोष्टी दिसतील, कधी आता आचारसंहिताच लागू आहे म्हणा, या दिसणार नाहीत, चिन्ह झाकली जातील, पण तरी देखील तुम्ही देखील जागृत राहा. तर अशा प्रकारे हे घड्याळाला झापायचं काम झालं. बऱ्याच शिवसैनिकांच्याकडनं आपल्याला जे प्रतिक्रिया आल्यात की शिवसेनेच्या बाबतीत देखील आता अगदी हाच नियम शिवसेनेला देखील लागू होतो. पण शिवसेनेतर्फे आता याचिका जातेच आहे की हाच नियम ह्यांच्यासाठी देखील लागू करा, की धनुष्याच्या खाली लिहून येऊ द्या की धनुष्य हे हंगामी स्वरूपाचं चिन्ह असून हे न्यायप्रविष्ट आहे आणि जोपर्यंत ह्याच्यावर फायनल डिसिजन, अंतिम निवाडा होत नाही तोपर्यंत तुम्ही याच्या खाली ह्या सूचना लिहित राहायच्या. कारण हे देखील तितकंच गरजेचं आहे आणि ती ही गोष्ट लवकरच घडेल. पाहूयात नेमकं काय होतंय. आता तुम्हाला काही महत्त्वाच्या गोष्टी सांगतो. शरद पवार गट म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार किंवा शिवसेना यांच्यामध्ये फरक काय आहे सांगतो. शरद पवार साहेबांनी स्वतः
पक्षाची स्थापना केलेली आहे, आपल्यामध्ये बाळासाहेबांनी केलेली आहे. बाळासाहेबांच्या नंतर उद्धव साहेबांनी शिवसेना वाढवलेली आहे. 63 आमदार निवडून आणणारे शिवसेनेचे उद्धव साहेब हे त्यावेळेस पक्षप्रमुख होते आणि त्यांच्या नेतृत्वाखाली 63 आमदार निवडून आले होते. अगदी तसंच झालेलं आहे. ज्यावेळेस शरद पवार एखाद्या गद्दार आमदाराच्या म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या एखाद्या गद्दार आमदाराच्या मतदारसंघात जातात, जवळपास 35-40 हजारांचा जमाव तिथे येतो त्यांचं भाषण ऐकायला. मग त्यामुळे आमदारांच्या मनामध्ये ती भीती झालेली आहे की शरद पवार साहेबांची सभा लागली की आपलं मतदान संपलंच. त्यामुळे जसं बघा ना तुम्ही, एक गोष्ट शरद पवार साहेबांनी देखील केलेली आहे की त्यांनी अजूनही नार्वेकरांच्या विरोधात किंवा अजित पवारांनी देखील नार्वेकरांच्या विरोधात कुठलीही याचिका दाखल नाही केलेली आहे. कारण जर तशा प्रकारची याचिका गेली तर कदाचित लोकसभेच्या निवडणुकांनंतर जर समजा अजित पवार गटातून एखाद्याला मूळ शरद पवार गटामध्ये जर यायचं असेल, मूळ राष्ट्रवादीमध्ये यायचं असेल, तर त्याच्यासाठी तो मार्ग खुला राहील. किंवा कदाचित शिवसेनेच्या केसच्या नंतर, शिवसेनेचा निकाल मे मध्ये लागतोय, शिवसेनेच्या निकालाच्या नंतर कदाचित त्यांची पुढची स्ट्रॅटेजी ठरू शकते, मला माहित नाही. पण सध्या तरी हा मार्ग एक मोकळा ठेवला आहे. खुशकीचा मार्ग तुम्ही म्हणू शकता, हा मार्ग मोकळा आहे. आणि तुम्ही पाहिलं असाल लंके असतील, त्यांचं आता लंकेंची एक मोठी अडचण झालेली आहे खरं पाहायला गेलं तर. कालच्या केसमध्ये ज्या वेळेस अजित पवार गटाच्या मुकुल रोहतगी यांनी एक युक्तिवाद सादर केला. आता तो युक्तिवाद किती यांच्यासाठी कशा प्रकारे भविष्यात त्रासदायक ठरेल मला माहित नाही, पण त्यांनी काय युक्तिवाद सादर केला की निलेश लंके हे अजित पवारांचे फोटो लावतायत पण ते आहेत शरद पवार गटाचे. मग असं उलटं का? जसं तुम्ही ह्यांचं नाव घेतलं निफाडच्या आमदारांचं, ते आहेत अजित पवार गटामध्ये पण फोटो लावतात शरद पवारांचे, तसं ह्यांनी सांगितलं ते आहेत शरद पवार गटाचे पण फोटो अजित पवार गटाचे लावतायत निलेश लंके. मग त्यावेळेस अभिषेक मनु सिंघवी यांनी सांगितलं की कदाचित ते एका कार्यक्रमानिमित्त आले होते आणि ते अजूनही अजित पवार गटाचेच आहेत. आता ज्यावेळेस त्यांना एखादा मंत्री मला वाटतं आमदारकी खासदारकी जे काही लढतील भविष्यामध्ये, त्यावेळेस ही जर टर्म झालेला नसेल, म्हणजे तो कार्यकाळ टर्म नसेल झालेला विधानसभेचा, तर कदाचित त्यांना राजीनामा देऊन सुद्धा यावं लागू शकतं. कारण आता ते कोर्टाच्या पटलावर आलेलं आहे की हे अजूनही त्याच गटाचे आहेत. पण ते समजा आता पुन्हा इकडे आलं तर आमदारकीचा सुद्धा राजीनामा द्यावा लागू शकतो. टेक्निकल गोष्ट आहे ही, पाहूयात काय असेल ते. पण हे अशा प्रकारचं वाद आता बजरंग सोनावणे असतील किंवा निलेश लंके असतील, अनेक मंडळी परतीच्या मार्गावर चालू झालेली आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटापासून ते शरद पवार साहेबांपर्यंत शेवटी जुने ऋणानुबंध असतात. मागेही ज्यावेळेस अजित पवार गटाने ज्यावेळेस ती गद्दारी केली होती, काही आमदार जाऊन त्यांनी देवेंद्र फडणवीसांसोबत 3 दिवसात सरकार स्थापन केलं होतं, शरद पवार साहेबांच्या एका आदेशानंतर सारेच्या सारे परतले होते. असेल जो काही त्यावेळेस काही त्यांच्यामध्ये जे डिस्कशन झालं असेल, जे काही असेल ते. पण ही परिस्थिती सध्या अशी आहे की शरद पवार साहेबांच्या पक्षामध्ये पुन्हा परतीचे ते प्रकार सुरू झालेले आहेत. पण तशी कुठलीही घटना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात घडणार नाही याची तुम्हाला आजच शाश्वती देतो. आता एक सभा म्हणजे पवार साहेबांची असो, ठाकरे साहेबांची असो, उद्धव साहेबांची, एक सभा गद्दारांच्या मतदारसंघामध्ये 30-40 हजारांचं तो एक क्राऊड जमतो, तो एक जमाव जमतो आणि तो पाहिल्यानंतर गद्दारांच्या मनामध्ये एक धसकी भरते की आता आपलं भविष्य काय असणार आहे. आणि हे फार गरजेचं आहे, ते घडत चाललं. आणि त्यातल्या त्यात न्यायालयाचे जे अशा प्रकारचे निर्णय येऊ लागले तर सोने पे सुहागा अशाच प्रकारच्या ह्या गोष्टी आहेत. असो, जास्त काही या विषयावर बोलत नाही. न्यायालयाने न्याय करावा पण तो योग्य वेळेत करावा ही एक माफक अपेक्षा असते, सर्वसामान्यांची अपेक्षा असते. खरं पाहायला गेलं तर फक्त हे डिस्क्लेमर टाकण्यापेक्षा घड्याळ हे चिन्हच फ्रीज करून दोनही गटांना, म्हणजे समजा जसं ह्यांना तुतारी देऊ केली, अगदी निवडणुकांच्या 3-4 महिने अगोदर ही तुतारी देऊ करण्यात आली आणि ह्यांच्याकडे राष्ट्रवादीचं चिन्ह म्हणजे घड्याळ राहिलं. मतदानामध्ये ग्रामीण भागात विशेषतः फटका पडतो, तर अशा वेळेत ते चिन्ह फ्रीज करून दोघांनीही नवीन चिन्ह घेऊन लढा, आपापली ताकद सिद्ध करा. हे अशा प्रकारचं याला न्याय म्हटलं गेलं असतं. पण तसं काही घडलं नाही. ठीक आहे, जे काही आहे, जे आहे ते आपलं आहे, ते असंच आहे असं समजायचं. तुर्तास तुम्हा सर्वांची रजा घेतो. शिवसेनेच्या बाबतीतही असंच घडेल. पण आता लोकसभेच्या अगोदर की लोकसभेच्या नंतर हाच एक मोठा कळीचा मुद्दा असेल. पाहूयात नेमकं काय घडतंय. शिवसैनिकांनो, मानाचा जय महाराष्ट्र. काळजी घ्या.